गुड मॉर्निंग क्लास. आपण आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये पुन्हा एकदा तुमचं वेलकम. आपला आधीचा जो राहिलेला चॅप्टर आहे अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स, त्याच्यामधला शेवटचा पॉईंट आपला राहिलेला आहे, तो आज आपल्याला बघायचा आहे. त्याच्यामध्ये आपण इथर्सच्या केमिकल रिॲक्शन्स बघणार आहे. ओके, इथर्सच्या केमिकल रिॲक्शन ज्या आहेत त्याच्यापैकी आजची पहिली रिॲक्शन आहे आपली, बघा, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर. त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड्स. आता पेरॉक्साइड फॉर्मेशनची रिॲक्शन सिम्पल आहे. इथं काय केलं जातं बघा, इथर्सला ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन बरोबर कंबाईन केलं जातं आणि ऑक्सिजनचा इथरचा पेरॉक्साइड फॉर्म आपल्याला क्रिएट झालेला बघायचा आहे. तर इथं एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे डाय इथिल इथर, आणि जर त्याचं ऑक्सिजन बरोबर कॉम्बिनेशन केलं, लॉंग एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये जर ह्या इथरला आपण प्लेस केलं तर ह्याच्यामध्ये पेरॉक्साईडचं फॉर्मेशन होतं. पेअर ऑफ ऑक्साईड म्हणजे दोन ऑक्सिजन ह्याच्यामध्ये इन्सर्ट केले जातात. होत असताना काय होते बघा, इथला जो CH2 ग्रुप आहे ह्याच्याशी रिलेटेड हायड्रोजन आणि कार्बन ह्यांच्यामध्ये हे दोन ऑक्सिजन फक्त प्लेस केले जातात आणि पेरॉक्साईड ऑफ डायइथिल इथर अशा टाईपचं कंपाऊंड आपल्याला फॉर्म झालेलं बघायला मिळतं. ही जी रिॲक्शन आहे ही यावर्षी नवीन ॲड केलेली आहे. ओके, न्यू सिलेबसच्या अकॉर्डिंग. जनरली हे जे इथर्स आहेत हे पर्टिक्युलरली हजार्डस असतात, कारण ह्यांचं रिॲक्शनची जर टेंडन्सी बघितली तर ती व्हायलंटली रिॲक्ट होतात हाय टेम्परेचरला. दिस इज फर्स्ट वन. त्याच पद्धतीनं पुढची रिॲक्शन आहे बघा, हायड्रोलायसिसची. आता ह्याच्यामध्ये इथर्समध्ये कार्बन आणि ऑक्सिजन ह्यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे त्याच्यामध्ये ह्या रिॲक्शन होत आहेत. काय होते बघा, इथरचं जेव्हा आपण हायड्रोलायसिस करतो डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये, तेव्हा त्याच्यामधनं फॉर्म होत असताना आपल्याला अल्कोहोल्स आणि फिनॉल्स तयार झालेले बघायला मिळतात. जनरल रिॲक्शन तुमच्यासमोर आहेत. जनरल रिॲक्शनमध्ये इथं काय दिसते बघा, इथर जो आहे दिस इथर इज गेट ट्रीटेड विथ H2O. हायड्रोलायसिस फॉर्म केलं जातं ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये, तेव्हा ह्याच्यामधनं होत असताना काय फॉर्म होतं, हा RO आणि इथं असणारा एक H, ह्याचा एक अल्कोहोल तयार होईल. सेम वे दुसरा राहिलेला R ह्या OH बरोबर कंबाईन होऊन 2 टाइम्स आपल्याला अल्कोहोलचे मोलेक्युल तयार झालेले बघायला मिळतील. ही जनरल रिॲक्शन आहे. इथं आपण वेगवेगळे एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो. वी कॅन टेक अ डायमिथिल इथर, डायइथिल इथर, कुठलंही इथर तुम्ही घ्या आणि ह्याच्यामधनं अल्कोहोलचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला बघायला मिळेल. हे सिम्पल आणि मिक्स दोन्ही टाईपच्या इथरमध्ये सेम रिॲक्शन आपल्याला बघायला मिळतील. आता हा सिम्पल इथर घेतलेला, हा मिक्स इथरची एक्झाम्पल आहे. याच्यामधनं पण तुम्हाला वेगवेगळे अल्कोहोल्स इथं फॉर्म झालेले बघायला मिळतील. त्याच पद्धतीने इथरची पुढची केमिकल रिॲक्शन जी आहे किंवा ह्याच्याशी रिलेटेड जर एक्झाम्पल कन्सिडर केलं, समजा मी इथं डायइथिल इथर घेतला आणि ह्याचं जर हायड्रोलायसिस फॉलो केलं ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये, तर ह्याच्यामधनं मी त्यांना 2 टाइम्स मिथॅनॉलचं जनरेशन झालेलं बघायला मिळेल सिम्पल इथरच्या बाबतीत. आणि जर मिक्स्ड इथर घेतला म्हणजे समजा CH3च्या ऐवजी मी इथं C2H5 घेतलं तर एकदा मला इथॅनॉल मिळणार आणि एकदा मला मिथॅनॉल मिळणार. ह्या फॉर्ममध्ये इथं रिॲक्शन झालेली आपल्याला बघायला मिळेल. तशीच पुढची केमिकल रिॲक्शन आहे इथरची, बघा, इथर्स रिॲक्ट विथ PCl5. फॉस्फरस पेंटाक्लोराईड बरोबर इथरला रिॲक्ट करायचे आहेत. आता ही रिॲक्शन जेव्हा होणार तेव्हा काय होते बघा, ह्याच्यामधनं अल्किल क्लोराईड्स तयार झालेले बघायला मिळतात आणि बाय प्रोडक्टमध्ये POCl3 हा प्रोडक्ट निघून गेलेला बघायला मिळतो. सिम्पल घेतले किंवा मिक्स्ड इथर घेतले तरी सेम रिॲक्शन होईल. इथं आता मिक्स्ड इथर दिला आहे म्हणजे एकदा जनरली इथं समजा इथिल मिथिल इथर घेतला तर एकदा इथिल क्लोराईड मिळेल, एकदा मिथिल क्लोराईड मिळेल. बाय प्रोडक्टमध्ये तुम्हाला POCl3 हा बाय प्रोडक्ट निघून गेलेला बघायला मिळेल. ही सुद्धा ह्यावर्षी नवीन ॲड केलेली इथरची केमिकल प्रॉपर्टीशी रिलेटेड आपण सांगू शकतो. त्याच पद्धतीनं पुढच्या रिॲक्शन आहेत रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स, हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स. आता ह्याच्यामध्ये HI किंवा HBr म्हणजे हे हायड्रोआयडिक ॲसिड किंवा हायड्रोब्रोमिक ॲसिड जे आहे ह्याच्याशी रिलेटेड ह्या रिॲक्शन आहेत. ह्या रिॲक्शन किंवा ह्या कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडबरोबर जर इथं रिॲक्ट केले तर ह्याच्यामधनं अल्कोहोल आणि अल्किल हलाईड तयार झालेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे 2 टाईपचे प्रोडक्ट पॉसिबल असतात ह्याच्यामध्ये. जनरल रिॲक्शन तुम्हाला काय दिले बघा, हे इथर आहे आणि जर ह्याला HX बरोबर रिॲक्ट केलं, HX म्हणजे कोण आहे, एकतर HI असेल किंवा HBr असेल, दोन्ही बरोबर रिॲक्ट केलं तर दोन्हीपैकी कुठलाही एक रिएजंट आपण घेऊ शकतो. तर त्याच्यामधनं एक तुम्हाला अल्किल हलाईड मिळतं आणि एक तुमचं अल्कोहोल तयार झालेलं बघायला मिळतं. रिॲक्शन कशी होणार बघा, हा R जो आहे इथला हा R एकदा X बरोबर कंबाईन होईल आणि राहिलेला हा RO ग्रुप आहे तो ह्या H बरोबर कंबाईन होऊन R-OHचं फॉर्मेशन राहणार आहे. मग आपण ही जनरल रिॲक्शन झाली. एक्झाम्पल जर कन्सिडर केलं, समजा मी डायमिथिल इथर घेतला आणि तो HI बरोबर रिॲक्ट केला तर काय होईल, हा समजा CH3 आहे, हा इथल्या I बरोबर रिॲक्ट होऊन CH3I तयार होणार आणि CH3
ओ ह्या H बरोबर रिॲक्ट होऊन मिथेनॉलचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला बघायला मिळेल. अशा सोप्या केमिकल रिॲक्शन्स आहेत इथरशी रिलेटेड. आपल्याला रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर जर कन्सिडर केली तर ह्याच्यावरती हा एवढा जो पार्ट आहे ह्याच्यावरती तुम्हाला MCQच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन येऊ शकतात. जे कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स आहेत त्याच्यापैकी हायड्रोआयडिक ॲसिड इज मोर स्ट्रॉंगर दॅन HBr, हायड्रोब्रोमिक अँड देन हायड्रोक्लोरिक ॲसिडशी रिलेटेड. ही ऑर्डर लक्षात ठेवायची आहे तुम्ही. ह्या पद्धतीनं ह्या इथरशी रिलेटेड सोप्या रिॲक्शन आहेत ज्या त्याच्यापैकी 1-2 रिॲक्शन ह्यावर्षी न्यू ॲड केलेले आहेत. तसंच शेवटचा पार्ट जर कन्सिडर केला इथर्सच्या बाबतीत तर त्याच्यामध्ये इथर जे आहेत आपण मिक्स इथरच्या बाबतीत जर बघितलं तर अल्किल अरिल इथर ह्या टाईपमध्ये पण इथर्स असतात. त्याच्यामध्ये ॲनिसोल हे एक्झाम्पल आहे आपल्याला माहिती आहे. मग त्या पद्धतीनं जर अशा टाईपचे ॲरोमॅटिक इथर्स कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असतात. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन जे होणार आहे ते आपल्याला माहिती आहे हा अल्कॉक्सी ग्रुप जो असतो तो इलेक्ट्रॉन डोनेट करणारा ग्रुप आहे. म्हणजे जर त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण ड्रॉ केले तर त्याच्यापैकी रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण बघितलेले आहेत. डोनेटिंग ग्रुप असतील तर निगेटिव्ह चार्ज तुमचा एकतर आर्थो आणि पॅरा पोझिशनला स्टेबल झालेला बघायला मिळतो. आणि ती फॅक्ट कन्सिडर केली तर जेव्हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इथर्समध्ये होणार तेव्हा त्याच्यामधनं पॉसिबल प्रोडक्ट तुम्हाला आर्थो किंवा पॅरा सबस्टिट्यूटेड मिळू शकतात. मग त्याच्याशीच रिलेटेड शेवटच्या 2 रिॲक्शन आहेत तुमच्या हॅलोजिनेशन. जर आपण ॲरोमॅटिक इथरचं हॅलोजिनेशन कॅरी आउट केलं मग आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं आहे ॲनिसोल म्हणजे बेन्झेन रिंगला OCH3चं सबस्टिट्यूशन. हॅलोजिनेशनमध्ये ब्रोमिनेशनची रिॲक्शन आहे म्हणजे ब्रोमिन आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. ब्रोमिन इन ॲसिटिक ॲसिड घेतला जातो. आता जेव्हा हा ॲरोमॅटिक इथर ब्रोमिनेशनच्या रिॲक्शनला फॉलो करणार तेव्हा आपण वरती बघितलं रेझोनेटिंग स्ट्रक्चरच्या फॉर्मॅटमध्ये जर ही रिॲक्शन फॉलो केली तर आर्थो आणि पॅरा पोझिशनला तुमचा निगेटिव्ह चार्ज स्टेबल झालेला बघायला मिळेल. आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला एकदा पॅरा सबस्टिट्यूटेड आणि एकदा आर्थो सबस्टिट्यूटेड तुम्हाला ॲनिसोल असलेला बघायला मिळेल. मग ही रिॲक्शन जेव्हा होणार ॲनिसोल अलॉंग विथ ब्रोमिन इन ॲसिटिक ॲसिड इट गिव्ज अ पॅराब्रोमो ॲनिसोल मिळेल किंवा आर्थोब्रोमो ॲनिसोल ह्या फॉर्ममध्ये प्रोडक्ट तुम्हाला मिळेल. त्याच पद्धतीनं फ्रिडलक्राफ्ट असायलेशन आणि अल्कायलेशनच्या रिॲक्शन ह्या आपण फिनॉलच्या बाबतीत सुद्धा बघितलेल्या सेम रिॲक्शन जर आहेत. जर अल्कायलेशन कॅरी आउट केलं तर आपल्याला माहीत आहे नियम तोच राहणार. तुम्हाला सबस्टिट्यूशन मिळत असताना आर्थो आणि पॅरा पोझिशनलाच मिळणार. जेव्हा ॲनिसोलचं आपण अल्कायलेशन फॉलो करू अल्किल हलाइड इन प्रेझेन्स ऑफ अ पर्टिक्युलर रिएजंट अनहायड्रस AlCl3 तेव्हा तुम्हाला 4-मिथॉक्सीटोल्यून. आता टोल्यूनला पॅरेंट कन्सिडर केला आहे कसा OCH3 जर नसेल आणि बेन्झेन रिंगला CH3 जोडलं तर ते टोल्यून आहे. ह्या फॉर्ममध्ये 4-मिथॉक्सीटोल्यून आणि 2-मिथॉक्सीटोल्यून असे 2 प्रोडक्ट ह्याच्यामधनं मिक्सचरच्या फॉर्ममध्ये मिळतील. हे अल्कायलेशन झालं. त्याच पद्धतीनं असायलेशनसुद्धा ॲसिटिल क्लोराईड जर घेतला आपण तर ह्याच्यामधला जो असाईल ग्रुप आहे तो इलेक्ट्रोफाईल म्हणून इथं क्रिएट केला जाईल आणि त्याचं सबस्टिट्यूशन होत असताना आर्थो आणि पॅरा पोझिशनला तो सबस्टिट्यूट झालेला बघायला मिळेल. आणि त्याच्या पद्धतीनं तसे 2 मिक्सचर तुम्हाला मिळतील 4-मिथॉक्सी ॲसिटोफिनोन आणि 2-मिथॉक्सी ॲसिटोफिनोन. ॲसिटोफिनोन हे त्याचं नाव कळतं आहे कारण इथं कीटोन ग्रुप इंट्रोड्यूस केला जातो म्हणून एंडेड बाय ONE फिनोन ह्या फॉर्ममध्ये त्याचं नाव एंड केलं जातं. ह्या दोन्हीही रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहेत आणि बऱ्याच वेळेला रिपीट झालेले आहेत. त्याच पद्धतीनं शेवटची आपली ह्या चॅप्टरमधली रिॲक्शन आहे बघा नायट्रेशनची रिॲक्शन. आता नायट्रेशन जर कन्सिडर केलं तर ॲनिसोलला नायट्रिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड किंवा नायट्रेटिंग मिक्सचरच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्ट केलं जातं. 1:3 प्रपोर्शन घेतलं जातं ह्या 2 ॲसिडचं. आणि नायट्रेशन जेव्हा फॉलो करणार आपण तेव्हासुद्धा ह्याच्यामधनं आर्थो आणि पॅरा सबस्टिट्यूटेड असे प्रोडक्ट बघायला मिळतात. आर्थो नायट्रो ॲनिसोल मिळेल आणि दुसरा पॅरा नायट्रो ॲनिसोल ह्या फॉर्ममध्ये हे मिक्सचर असलेलं आपल्याला बघायला मिळेल. एकंदरीत हा एवढा सगळा पार्ट जो आहे हा आपला अल्कोहोल फिनॉल आणि इथरशी रिलेटेड आहे. इथं तुमचा हा सगळा जो चॅप्टर आहे हा पूर्णपणे संपतोय. याच्यातला थोडाफार पोर्शन जो डिलीट केलेला आहे तो मी स्किप केलेला आहे. त्याच्यामध्ये मग रिॲक्टिव्हिटीशी रिलेटेड लॅब टेस्ट आहेत तुमच्या अल्कोहोल आणि फिनॉलचा जो पार्ट आता डिलीट केलेला आहे त्यामुळं तो घेत नाही आहे मी. ओके, इट इज रिगार्डिंग टू दी अल्कोहोल फिनॉल्स अँड इथर्स. इथं हा तुमचा आजचा चॅप्टर संपतोय. नेक्स्ट लेक्चरला मग आपण पुढचा पार्ट बघूया. थँक्यू.